काँग्रेसने केलेल्या सर्वेमध्ये विधानसभेत तब्बल 75 जागा जिंकण्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे काँग्रेसला आता मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आहेत। महाविकास आघाडीची सत्ता आली तर काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळणार का, याविषयीचा सामचा हा खास रिपोर्ट। विधानसभेत काँग्रेसला अच्छे दिन, महाविकास आघाडीला बहुमत, काँग्रेसचा मुख्यमंत्री, 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास। लोकसभेतील यशानंतर काँग्रेसने विधानसभेसाठी 288 जागांचा सर्वे केलाय। या पहिल्याच सर्वेत काँग्रेस 75 जागांवर विजयी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर या सर्वेत काँग्रेसला अच्छे दिन येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय। काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। काँग्रेसकडून राज्यातील 288 मतदारसंघात सर्वे करण्यात आलाय। या सर्वेत विधानसभेला काँग्रेसला अच्छे दिन दिसतंय। काँग्रेसचे 75 आमदार निवडून येणार असल्याचाही अंदाज आहे, तर दुसऱ्या सर्वेत कोणता उमेदवार निवडून येणार याचा अभ्यास केला जाणार आहे। काँग्रेसने जागांची चाचपणी केली असली तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे। मात्र आता पहिल्या सर्वेनंतर आम्ही उमेदवार निश्चित करण्यासाठी दुसरा सर्वे करणार आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। 10 ऑगस्ट पर्यंत आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मागवलेली आहे। त्यानंतर त्याची छाननी करून तातडीनं सर्वे आणि ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही प्रक्रिया सुरू करणार आहोत। लोकसभेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय। मात्र विधानसभेत महाविकास आघाडीतल्या जागा वाटपात काँग्रेसला हव्या त्या जागा मिळवण्यात यश आलं आणि ऐन निवडणुकीच्या काळात एकमेकांना अडचणीत आणणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एक दिलाने काम केलं तरच काँग्रेसला यशाची पुनरावृत्ती करता येईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।